आपल्या गेले पोरं म्हणले आम्ही मग दादा मटण करून खाऊ जंगलात जाऊन सण्या. मी म्हणलं काय हरकत नाही. निघलो मग मी बी त्याच्या मागं ते गेले समोर. मग इथं वाटत जाता जाता एक वर्गी कुत्री घेऊन याल ती मला लयच मजा वाटली. मग आलो मी जंगलात आलं तर मग मला भेटले आपले दोस्त हे दाखवायले जंगल. म्हणलं मी काय भीतो का बे म्हणलं. मग आलो समोर येते एक नाला लागला मस्त पाणी होते त्याला बी. मग त्यानं म्हणले मला मटण धुवून ठेव म्हणले. हे तुरे आणले होते माझ्या बाजून खायला. त्याला म्हणलं जाळ करा बे मी मटण धुवून आणतो. मग जाळ करून ठेवल्या ते ना. मग ठेवल्या चुली उकलल्या कांदा गिंदा टाकला. मग तुरे होते भाजून खाली मग माया. मग त्याला म्हणलं आता फोडणी गिंडी दिलती ना मग माया. मग त्याला म्हणलं फाबे पाणी टाका एकदाच जाऊ पवायला. मग मला बी नाही का लयच घाम यायला. मी म्हणलं अंग तर थंड करावंच लागते आहे की नाही. मग म्हणलं एकदा पळी फिरून पाहिली. मग जरा वास घेऊन पाहिलं. मग आयला खतरनाकच वास याला. मग मला वाटतं आता लय हांतू याला. मग काढा बी म्हणले कपडे. मग गेलो आम्ही. हे कचं म्या मागच आले. मग मी म्हणलं म्या मारली उडी. मग सगळ्यांना मारली उडी. मग आलो मग आम्ही बाहेर आले. कन निघले बघून याकच हे कुत्र संजय दत्त सारखंच आमच्या गप्पा. मग किळी आली ती मग आमच्या भाजीला सगळ्या जंगलानं वासच वास. म्हणलं यायला अनाबे टाटा दिले कच वाढून नाही. मग काय करू मग यायने सोडल्या भाकरी. मग लिंबू बिंबू कापून रेडी होतं. मी म्हणलं घ्या ना बे पटापट. हे मॅ तोंडा का फायली अबे उचला बे म्हणलं टाट. मग याने टाट उचले. मला माझ्या मनात भेव मग लई खांडाचं उचलते का गाणं म्हणजे ना उचलच की रे. मग मला कमी खांडाचं भेटलं जाऊ दे म्हणलं आपलेच पोरं होतं तरी मला आले बरे. हे आमच्या मायच्या हातची रोटी होय निबट डग राहते 2 खाली की लांबच होते. आता तुम्हाला घास खाऊन दाखवतो. ना अशी भाजी झालती की नाही बकऱ्याच्या पलीके नाही बरं बकऱ्याच्या जर्राची आली की गळ्याच्या बदल लई भारी झालते. मग जेवण झाले. मग फायलं मी उरली भाजी. मी म्हणलं नेतो बांधून घरी मायला घरा का जाता म्हणलं मग एक खोड घेऊ. मग घेतलं खोड खांद्यावर. मग करा मग